विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चंद्रपुर की ओर से आज जिला परिषद के सामने धरना आंदोलन तथा प्रदर्शन किया गया, जिसमें बड़ी संख्या में शिक्षक शामिल हुए। तो आइए सुनते हैं इस आंदोलन को लेकर आंदोलनकारियों ने क्या कहा। शैक्षणिक सत्र 2024-25 की शिक्षक संच मान्यता राज्य के बहुतांश स्कूलों को हाल ही में वितरित की गई है। इसमें प्रमुखता से संच मान्यता में राज्य के अनेक स्कूलों को शून्य शिक्षक मंजूर होने से विद्यार्थी, शिक्षक और शिक्षकेतर कर्मचारियों के सामने गंभीर समस्या निर्माण हुई है, जिसके तहत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ के सर कार्यवाह तथा विधायक सुधाकर अडवाले इनके नेतृत्व में पूरे विदर्भ में शिक्षणाधिकारी, जिला परिषद इनके कार्यालय के सामने एक दिवसीय धरना निदर्शन आंदोलन का आयोजन किया गया है। और इसी कड़ी में शहर में भी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिला परिषद चंद्रपुर इनके कार्यालय के सामने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चंद्रपुर महानगर की ओर से धरना आंदोलन किया गया। इस दौरान जोरदार नारेबाजी कर निषेध दर्शाया गया। तो आइए सुनते इस आंदोलन की रूपरेखा बयां करते हुए क्या मांग की गई। विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिला चंद्रपुर ग्रामीण व महानगरच्या वतीने आज शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या कार्यालयासमोर जे धरणे आणि निदर्शने आंदोलन करण्यात आला, हे शिक्षक संघटनेला एक मजबुरी निर्माण केली शासनानं, म्हणून आम्हाला हे आंदोलन करावं लागलं। कारण असं की आता या 3-4 दिवसापूर्वी जी संत मान्यता घोषित करण्यात आली, या संत मान्यतेमध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये 28 ऑगस्ट 2015च्या शासन निर्णयाच्या संत मान्यतेनुसार संत मान्यता होत होती, परंतु आता जी संत मान्यता देण्यात आली त्या संत मान्यता ही 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार देण्यात आली। जरी त्या शासन निर्णयात देण्यात आली असली तरी परंतु तंतोतंत पालन सुद्धा 15 मार्च 2024च्या शासन निर्णयाचा केलेला नाही। प्रसंग असा आला की त्यामुळे जिल्ह्यातील 24 शाळा हा शून्य शिक्षकावर आल्या। एका चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 24 शाळा म्हणजे 200 कर्मचारी घरी बसायची पाळी आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण असे 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यांचा गुणिला 240 केला तर हजारो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हे बेरोजगार ठरतील। एवढंच नाही तर 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार जी संत मान्यता करण्यात आलेली आहे ती अतिशय अन्यायकारक आहे शिक्षण विभागाला। आणि शासनाचा हा धोरण हा पैसे वाचवण्यासाठी आणि शिक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष करणे हा मुख्य हेतू असल्यामुळे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही इथे धरणे निदर्शने आंदोलन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने केलं। आणि हे निदर्शन सन्माननीय आमदार नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे तथा प्रांतीय सरकारी व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सन्माननीय सुधाकरराव अडवाले साहेब यांच्या नेतृत्वामध्ये, मार्गदर्शनामध्ये आणि सन्माननीय जगदीशजी जुनगरी सर महामंडळाचे सरकार्यवाह यांच्या उपस्थितीमध्ये, अध्यक्षतेमध्ये आपण हा धरणे आणि निदर्शन आंदोलन इथं केलेला आहे। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।